इंधन साधारणतः 3000 ते 3500 लिटर या विमानामध्ये होतं. याशिवाय ते पंखाच्या म्हणजे हे इतकं सगळं जे विमान आहे ते पंखातील टाक्या पूर्णपणे भरलेल्या होत्या. दुसरं म्हणजे अतिरिक्त इंधन सुद्धा टॉयलेट जवळ कॅन मध्ये ठेवण्यात आल्याचं सुद्धा सांगितलं गेलं. या टॉयलेट जवळ इंधनांचे अतिरिक्त कॅन का ठेवले गेले होते, हा एक अत्यंत टर्निंग पॉइंट त्यांच्या प्रेस कॉन्फरन्स मधला आहे मित्रांनो. याचं कारण असं की या अशा इतक्या मोठ्या इंधनांची गरज मुंबई ते बारामती उड्डाण करण्यासाठी अजिबात लागत नव्हतं. त्यानंतर ते हैदराबादला सुद्धा जाणार होतं, तिथे त्यांना सुद्धा इंधन भरता आलं असतं. पण इतकं मोठ्या प्रमाणामध्ये इंधन हे भरलं गेलं कारण त्यांना स्फोट करायचा होता. आरोप बघा, पुन्हा एकदा मी सांगतो की पायलटचा विमान अपघातासाठी वापर करून घेतला गेला. मुंबई बारामती इंधनाची इतकी गरज नसताना सुद्धा हे इंधन इतकं मोठ्या प्रमाणात भरलं गेलं कारण विमानात जास्त इंधन असेल तर आणखी भयंकर मोठे स्फोट होतील असा त्यामागचा उद्देश असावा, असा थेट आरोप रोहित पवारांनी केलेला आहे. याचा अर्थ विमान खाली पडल्यानंतर जळल्यानंतर सुद्धा त्याचे स्फोट का होत होते, तर मग ते विमानातील टॉयलेटच्या जवळ जे अतिरिक्त इंधनाचे कॅन ठेवले गेले होते त्याचे सुद्धा स्फोट होते. म्हणजे जाणून बुजून हा घातपात केला गेला आणि सुमित कपूर याला कदाचित ब्लॅकमेल सुद्धा केलं गेलं असावं असं सुद्धा रोहित पवारांचं म्हणणं आहे. आणि हे विमान आदळवलं गेलं. हे दोन आरोप महत्वाचे की विमानातला अतिरिक्त इंधनाचा साठा हा केवळ आणि केवळ विमानाचा मोठा स्फोट घडवण्यासाठी वापर करण्यात आला. तो साठाच मुळात त्यासाठी करण्यात आला. आणि दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे यातली ती म्हणजे या विमानाचं लँडिंग अत्यंत चुकीच्या पद्धतीनं केलं गेलं. त्याची विजिबिलिटी अजिबात नव्हती. इव्हन मुंबईवरून त्याची विजिबिलिटी नव्हती विमानासाठीची, पण तरी सुद्धा मुंबईवरून ते विमान बारामतीला घेऊन पायलट गेला. याशिवाय तिथे विजिबिलिटी नसताना सुद्धा लँडिंगचा प्रयत्न केला आणि ते मुद्दामून आदळवलं गेलं.